सोन्यानंतर लोक आता चांदीच्या मागे पळायला लागल्यात, कारण या वर्षी 170% जास्तीनं वाढले. चांदी आज झाली किती? 2.5 लाख. लोक म्हणतात सोनं सोड, चांदी घे, ढीगभर भर घरात आणून ठेव. ही चांदी वाढायला लागले, ही नेहमीच राहणार आहे का सेम? कधीच राहत नसतं. कारण हा जे एकदम वाढलेला आहे ना, ही लगेच स्टेबल नाही राहणार आहे. तुम्ही गुंतवणूक कराल पण ती नुकसान होणार आहे. आता का सांगतोय की चांदीचा जर ग्राफ पाहिला तर सरळ रॉकेटच झालाय आणि तो थांबतच नाहीये. मग काही म्हणतील अजून ते 3-3.5 लाख रुपयाला जाणार आहे बाबा. हे तुम्हाला माहिती आहे, हे जगात कुणालाच सांगू शकत नाही. मेटलच्या प्राइस म्हणजे सोनं चांदी किती वर जाईल आणि किती खाली येईल. पण सांगतो वर्षात 170% म्हणजे दुप्पटपेक्षा जास्त, तिप्पटला पोहोचायला लागलंय. मग हे कुठंतरी जाऊन ना एक शांत थांबणार किंवा थोडंफार खाली येणार. तुम्हाला गुंतवणूक करायची आहे ना तर थोडं थांबा. जरा आणि वाढलं 50,000 न तुम्ही रडत बसाल, पण मी सांगतो 50-60,000 न पडल किंवा स्टेबल राहील. घातलेले पैसे नुकसान होणार, वाढणार नाही आहेत. थोडा हळूहळू स्टेबल करा. आणि चांदी वगैरे घरात आणून ठेवायची नसते फिजिकल, ते ETF वगैरे येतात, तिथे इन्व्हेस्ट करायचं असतं जर गुंतवणूक करायची आहे म्हणून. आता हे काय चांदी वापरायसाठी सहसा कमी आहे, कोण चांदीचे दागिने घालून फिरतं? नाही आहे. बाकीचे घ्यायला लागलेत, पळायला लागलेत का? सोनं परवडना झाले, चांदी परवडत्या. 100 ग्रॅम 200 ग्रॅम घेतो बाबा जाऊन, म्हणून लोक पळायला लागलेत. पण जर तुम्ही चांदीच्या मागे पळाला, नुकसान होण्याचे जास्ती चान्सेस आहेत. हा, 5 लाख 10 लाख होणार आहे का? लगेच नाही होणार हो. त्यामुळं का गोष्टी तुम्हाला लगेच जाऊन खरेदी करायच्या असतात हे समजत नाहीये. बरेच माझ्या मित्रांनी फोन केले की बाबा सोनं घेण्याइतपत माझ्याकडे पैसे नाही, मी 20-30 हजार रुपयाची चांदी घेऊ का? पण जर ती घेतली तर नुकसान होण्याचे जास्ती चान्सेस आहेत. थांबा थोडंफार, काय होतंय ते पाहून मग ETF वगैरे घेता येतील.